खरं तर काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये 156 मिलीमीटर साधारणतः 6 इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि सिटीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचप्रमाणे इकडं लाकडी निरगुडे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंड पासून संसर खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक 44 दारं खडकवासल्याचं आहे. 44 जो फटा खडकवासल्याचा त्या पाण्याचा तिथं ते फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निरगुड हेतनं पाणी ते आज इथं आपण जिथं उभा राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आणि ते पाणी आल्यामुळे पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे. शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ड्रीप वाहून गेलेलं आहे. घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथले सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली. ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले प्रांतसाहेब असतील तहसीलदार BDO सगळ्यांनीच इथं त्यांची सोय केलेली आहे. निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय. त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे तिथं थोडं नाही म्हटलं तर थोड्या प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे. आताच मी प्रांतसाहेब तहसीलदार साहेब यांना BDOनं सूचना दिल्या की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढे जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तर निश्चित प्रकारे पुढे भविष्यामध्ये इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत शक्यतो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही. आणि ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय. त्यामध्ये जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे. साधारणतः 41,57,000 एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले. त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामे करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत. आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल. ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यांना 10,000 रुपये दिले होते शेतीचे वेगळे यावेळेस काय मदतीची काय घोषणा केली का कशा पद्धतीनं मदत असणार आहे? शासनाच्या प्रमाणे ज्या बाबतीमध्ये जे नुकसान झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल. तुम्ही आता जसं सांगितलं की या ठिकाणी संसर्कटला भगदाड पडलेला आहे वास्तविक किती संसर्कटाला भगदाड पडलेला आहे फाट्याला ते काही आहे तो एक काय म्हणत होते आपण फटाफट नाही हे फाटा म्हणतो जोडफाटा त्या फाट्याला भगदाड पडलंय. वास्तविक ते शेतकरी असं म्हणतात की या ठिकाणची जी झाडं झुडपं वाढलेली ते अधिकारी काढण्याचंच काम करत नाही. गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी कामच झालं नाही. हा प्रश्न 100% नाही का? आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्यात ज्यामुळं भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल. मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या. त्या कुठल्याच सूचनेचं पालन झालं नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यावेळेस देखील सूचना करून आज पाणी शिरलं नाही मे महिन्यामध्ये जबाबदार कोण असा प्रश्न जे आहे तिथे नागरिक आता शासनाचे अधिकारी पण आहेत. त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओढा खोलीकरणाचं काम किंवा रुंदीकरणाचं काम हे आपल्याला साधारणतः दिवाळीनंतर घ्यावं लागतं. आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी इथं हजर आहेत. कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी इथं हजर आहेत.
साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितले आहेत, ती कामं साधारण दिवाळीनंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या अगोदर ते कसं संपल ही काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल. राज्यातली पावसाची परिस्थिती आगामी काळात काय असेल, काय सांगायचं? अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलं की हवामान बदल इतका होत अजूनही कुणाला येऊन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं 18-19 तारखेपर्यंत आता 19 तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी दिलेला आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो, पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय. त्यामुळे ही संकट आपल्या समोर येत आहेत. परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतोय. कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना काय आश्वस्त कराल? कृषी मंत्री म्हणून शासन एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं माती वाहून गेलेली आहे किंवा त्यांच्या दारात असणारी गुरं जनावर आपले पशुधन असेल जे काही वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाच्या वतीने नुकसान भरपाई दिली शासनाला ती नुकसान भरपाई दिली जाईल. हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला, पण इंदापूर शहरामध्ये स्थापी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी गाड्या असतील त्या ठिकाणचं देखील गेल्या अनेक दिवसापासून या पाण्याचा प्रश्न अवलंबून रेंगाळत आहे. तो मार्गी निघताना दिसत नाही. एकीकडे आपण शासन म्हणून आपण तापी सोसायटीचा विषय केला. तुम्हाला माहिती आहे की आपण पाठीमागं तर उलट ते सोसायटी पाण्यामध्ये होती. आपण तिथे ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे जेणेकरून पाणी राहू नये. किंवा आता ह्या पावसाने आपल्याला शिकवलंय ह्या पावसाने काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये त्या बाबतीत कारवाई केली जाईल. शेतकरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही म्हणून आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रचंद्र आज विषय वेगळा आहे. आज माझ्या इथल्या लोकांवर संकट आहे. ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलो आहे. मी कुठल्या तरी राजकीय गोष्टीबद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटत नाही, कारण आज हा विषय वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा निघतोय. नाही ठीक आहे. आज त्यामुळे मला त्या कसं आहे त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ आहे. त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते देतील.